महाराष्ट्र राज्य शासनातील कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप कार्यान्वित केले। त्या ॲपचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे। चोपडा तहसील कार्यालयाच्या आवारात चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या आदिवासी बांधवांसाठी नेटवर्कच्या अडचणी येऊ नये यासाठी नोंदणी कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। चोपडा तालुका कृषी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कॅम्पला जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। महाविस्तार ॲपमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी कॅम्पमध्ये आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आणि त्यांची नोंदणी करण्यात येत होती। यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक तडवी यांनी संवाद साधला। पाहूयात ते काय म्हणाले। आज आपल्या चोपडा तालुक्यामध्ये आपण एक विशेष कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। जे अनुसूचित जमातीचे बांधव आहेत, गवनपट्टेदार शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी एक डिजिटल मित्र महाविस्तार AI ॲप आपण जास्तीत जास्त संख्या वाढवून देत आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना आपलं कृषी तंत्रज्ञान तिथं यूट्यूबचे व्हिडिओज आहेत जे विद्यापीठामार्फत निवडलेले आहेत, ते हवामानाचा अंदाज आणि इतर जे बाबी आहे, बाजारभाव किंवा जे तंत्रज्ञान आहे, आपले पिकं जे आपण लावतो आहे त्या आधारित तंत्रज्ञान आणि पीक सल्ला हा वेळोवेळी मिळणार आहे, जेणेकरून ह्या महाविस्तार ॲपचा उपयोग शेतकरी बांधव करून त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये कमी आणून उत्पन्नात हे वाढवणार। सर, यावर्षी जिल्ह्यामध्ये रब्बीच्या ज्या हंगामामध्ये कुठलं पिका जे त्याचं क्षेत्र वाढ झालेली आहे आणि कुठलं घट झालेलं आहे? रब्बी हंगामामध्ये ह्यावर्षी आपला मका क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे, काही प्रमाणात आपले हरभरासुद्धा आहे आणि गव्हा क्षेत्रातही कमी आहे। चोपडा तालुक्यामध्ये थोडा हरभऱ्यामध्ये सुद्धा कमी झालेला आहे आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध बघता अजूनही गव्हाची पेरणी ही डिसेंबर एंडिंगपर्यंत चालेल। त्याच्यामुळे यावर्षी सिंचनाचा आणि मागे झालेल्या पर्जन्यमानाचा विचार करता आपलं रब्बीचं क्षेत्र वाढणार।